वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। जरांगेंच्या चौकशीला समर्थन करणाऱ्या आमदार आवाडे पुत्राला मतदान करू नका, गायकवाड। विधानसभेमध्ये प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना SITची चौकशी लावा अशी मागणी केली होती। त्याला इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी टेबल वाजून समर्थन केले होते। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज शनिवार 16 नोव्हेंबर रोजी इचलकरंजी शहरात येऊन SIT चौकशीला समर्थन करणारे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना विधानसभेला मराठा समाजाने मतदान करू नये असे आवाहन रामभाऊ गायकवाड यांनी केले। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचे समन्वयक रामभाऊ गायकवाड इचलकरंजीच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी सुरुवातीला इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। त्याआधी जरांगे पाटील यांचे समर्थक यांनी जोरदार घोषणाबाजी केली। एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सन 2023 पासून मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू होते। त्यावेळी उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाला। त्या घटनेनंतर राज्यभर याचे पडसाद उमटले होते। त्या दरम्यान राज्यभरात जरांगे पाटील यांनी दौरा केला। समाजाकडून विविध ठिकाणी त्यांना JCBद्वारे फुलांचा वर्षाव केला जात होता। त्यानंतर मराठा समाजामार्फत विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा जरांगे पाटील यांच्या होत होत्या। यासाठी जरांगे यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कोठून येतो या संदर्भात विधानसभेमध्ये मंत्री प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर SIT लावावी अशी मागणी केली होती। यावर आमदार प्रकाश आवाडे यांनी टेबल वाजून त्या मागणीला समर्थन केले होते। याचा निषेध म्हणूनच आम्ही या ठिकाणी आलो असून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना मराठा समाजाने मतदान करू नये असे आवाहन केले। तसेच या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणालाही आमचा पाठिंबा नाही असेही नमूद केले। यावेळी प्रवीण केरले, अजय डुगल, अवधूत खोत, रणजित शिंदे, सचिन पाटील, पवन शिंदे, डॉक्टर प्रदीप पाटील, सुनील काटकर, शिवाजी भुयेकर यांच्यासह जरांगे पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2018 पासून मराठा आरक्षणाचं आंदोलन आमचं चालू आहे। 2023 मध्ये किती तत्कालीन आमदार आणि आमदारचे वडील, आता विद्यमान उमेदवाराचे वडील, त्यांनी आदरणीय जरांगे पाटलांवरती SIT ज्यावेळेला लावा म्हणून प्रवीण दरेकर यांनी मागणी केली, त्यावेळेला येथील आमदाराच्या वडिलांनी टेबल वाजवली। म्हणजे आमच्या समाजाविषयी किती द्वेष असणं ते आम्हाला इथल्या लोकांना सांगायचं आहे। बाकी आम्हाला काही देणं घेणं नाही। आज जर तुम्ही आमच्या जरांगे पाटलांवर SIT लावल्यानंतर तुम्ही टेबल वाजवत असाल तर उद्या सत्तेत आल्यानंतर तुम्ही आम्हाला गोळ्या घालायलाही मागे पुढे बघणार नाही। आमचा पहिला उद्देश। तुम्ही आता इथं अपोजिट उमेदवार जे आहेत मदन कारंडे यांना पाठिंबा देणार? अजिबात आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही। आम्ही कोणाला पाठिंबा द्या म्हणून फक्त आमचं एकच म्हणणं आमच्या समाजाला, ज्या लोकांनी टेबल वाजवले त्या लोकांना मतदान करू नका। तुम्ही कुणाला करायचं त्याला करा, आमचं बाकीचं काही आमचं म्हणणं नाही। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील